नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 57. अदिती झोपेतून उठली. आज तिला खूप बेचैन वाटत होतं. काल विक्रमच्या मिठीत ती अजिंक्यला शोधत होती, परंतु नंतर जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला स्वतःची लाज वाटली. त्यानंतर त्याने तिला घरी सोडलं होतं. विक्रमच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तिला वाटत होतं की त्याला जर समजलं की अजिंक्य आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे तर काय होईल. हा विचार तिला असह्य करत होता. परंतु नाही सांगितलं तर त्याची फसवणूक होईल. किती केलं तरी आता ती त्याची होणारी बायको होती आणि तिचा भूतकाळ त्याला माहीत असणं गरजेचं होतं. पण हे त्याला कसं सांगायचं हेच तिला समजत नव्हतं. तितक्यात तिला नताशाची आठवण झाली. या सर्व गोंधळात ती नताशाला साफ विसरून गेली होती. इथे जे चाललं आहे त्याची तिला काहीच कल्पना नव्हती. आणि ती दिल्लीमध्ये आहे तर तिची आणि अजिंक्यची भेट ही झाली असेल. अजिंक्य कसा आहे आता तीच सांगू शकेल. तिने घाईतच फोन हातात घेतला व नताशाला कॉल केला, परंतु ती कॉल उचलत नव्हती. ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती, पण काही उपयोग झाला नाही. आता तीच काहीतरी मार्ग काढू शकत होती. तितक्यात आईने अदितीला आवाज दिला. अदू, ए अदू. आले आई, असं बोलून अदिती हॉलमध्ये आली. आई बाबा दोघे तिची वाट पाहत होते. काय झालं आई, अदितीने विचारलं. उद्या आपल्याला राठोड यांच्याकडे जायचं आहे. त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आहे. आत्ताच त्यांचा कॉल आला होता, आई म्हणाली. तसा अदितीचा चेहरा पडला आणि हे प्रोफेसर देसाई यांच्या नजरेतून सुटलं नाही. अदू, तुला वाटत असेल की आम्ही तुझ्यावर अन्याय करत आहे तर तू लग्नाला नकार दे. पुढे काय होईल ते पाहता येईल. पण तूच जर सुखी नसेल तर या सर्वांना काही अर्थ नाही, प्रोफेसर म्हणाले. नाही बाबा, मी तुम्हाला वचन दिलं आहे. तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही. मी खुश आहे. फक्त हे सर्व ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल, अदिती कसंनुसं हसत म्हणाली. तसा बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला व बाहेर निघून गेले. अदू, उद्याची तयारी करावी लागेल. मी काय बोलते, त्यांनी तुला शगुनच्या साड्या दिल्या आहेत ना, त्यातीलच एखादी नेस. मी काकूकडे जाऊन तुझा ब्लाऊज शिवून आणते, आई म्हणाली. तितक्यात अदितीचा फोन वाजला. फोन नताशाचा होता. ती धावतच बेडरूममध्ये गेली व कॉल उचलला. कुठे तू? किती फोन केले तुला? तुला फोनही उचलता येत नाही का? इथे मी किती टेन्शनमध्ये आहे आणि तू? अदिती पुढे काही बोलणार, नताशा मोठमोठ्याने रडायला लागली. अदितीला काहीच समजत नव्हतं की काय झालं ते. नताशा, तू ठीक आहे ना? काय झालं, अदितीने विचारलं. डॅड खूप सिरियस आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. मला काहीच सुचत नाही. मी काय करू, नताशा म्हणाली. तू शांत हो. काळजी करू नको. ते ठीक होतील. मी उद्या तिकडे येते, अदिती म्हणाली. नाही अदू, डॉक्टर म्हणाले त्यांना अमेरिकेला घेऊन जावं लागेल. तिकडे त्यांचा चांगला इलाज होईल. आम्ही आज रात्री निघणार आहोत, नताशा म्हणाली. तू एकटी कसं मॅनेज करणार, अदिती म्हणाली. मी विनयला सांगितलं आहे. तो इथे येण्यासाठी निघाला आहे. तोही माझ्यासोबत येणार आहे, नताशा म्हणाली. तू काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. आणि स्वतःची काळजी घे आणि मला कॉल कर, अदिती म्हणाली. तू पण तुझी काळजी घे. मी तुला खूप मिस करते. खरंच आता तू माझ्याजवळ हवी होती. ठेवते मी. जाण्याची तयारी करायची आहे, नताशा म्हणाली व कॉल कट केला. तशी अदिती बेडवर बसली. तिला मदत करणारी, समजून घेणारी,
फक्त नताशा होती. तीही आता तिच्यापासून दूर गेली होती. आज राठोड फॅमिलीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे धावपळ चालली होती. माने आचारीला खास राजपूत पद्धतीचं जेवण बनवायला सांगितलं होतं. आणखी बरीच तयारी करावी लागणार होती, कारण ब्राह्मणाने विक्रमच्या लग्नाचा मुहूर्त काढला होता आणि खूप कमी वेळात त्यांना तयारी करायची होती. पाहुण्यांना आमंत्रणं द्यायची होती, लग्नाची खरेदी. इतके कामाचे दडपण असूनही माच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. आणि आज अदितीही घरी येणार होती, त्यामुळे त्या जास्त आनंदी होत्या. कारण आज ती राठोड घराण्याची होणारी सून या नात्याने पहिल्यांदा घरी येणार होती. तुम्ही इथे निवांत बसला आहात. तुम्हाला कसं समजत नाही की 25 दिवसावर विक्रमचं लग्न आहे? किती तयारी करायची आहे? गावी फोन करून विक्रमच्या लग्नाचं कळवायचं आहे. आणि हवेलीची साफसफाई, इथे आपल्या राहण्याची तयारी अजून. त्या पुढे काही बोलणार मिस्टर राठोड मोठमोठ्याने हसायला लागले. आम्ही इतकं महत्त्वाचं बोलत आहोत आणि तुम्ही हसत आहात. आता सर्व काही आम्हीच करायचं का? विक्रम आणि आशू, त्यांनाही कामापासून फुरसत नाही. आता तरी काही दिवस काम बंद ठेवून लग्नाची तयारी करा, मा म्हणाल्या. तसे मिस्टर राठोड त्यांच्या जवळ गेले व त्यांना सोफ्यावर बसवलं. तुम्हाला काय वाटतं? आम्ही आमच्या राणी सरकाराला काम देऊन इथे आराम करत आहोत. तुमची सर्व कामं आम्ही आधीच केली आहे, कारण आम्हाला माहीत होतं की ऐनवेळी तुमची धावपळ होणार. मिस्टर राठोड दामिनीच्या शेजारी बसत म्हणाले. अशी कोणती कामं केली तुम्ही जी आम्हाला माहीत नाही? तुम्ही पण दिवसरात्र स्वतःच्या कामात व्यस्त असतात. तुमची ही सवय आपल्या मुलांना लागली आहे. सर्व गुण तुमचेच घेतले आहेत दोघांनी, मा म्हणाल्या. तुम्हाला असं वाटतं तर ऐका. आम्ही गावी सर्वांना आधीच कळवलं आहे की विक्रमचं लग्न ठरलं आहे. हवेलीची साफसफाई, राहण्याची व्यवस्था आधीच झाली आहे. इतकंच नाही तर जोहरी यांना दागिनेही बनवायला सांगितले आहेत. आता तुम्हाला फक्त ते तुमच्या पसंतीने सिलेक्ट करायचे आहे. सर्वांसाठी खास राजपुताना वेस बनवण्यासाठी डिझायनरही बोलवले आहेत. लग्नासाठी पॅलेस, जेवण, सजावट, फंक्शन सर्व काही बुक केले आहे. आता आणखी काही राहिलं असेल तर सांगा, तेही लगेच करतो, मिस्टर राठोड बोलत होते. मा आवासून फक्त ऐकत होत्या. इतकं सर्व केव्हा केलं तुम्ही आणि आम्हाला सांगितलंही नाही, मा म्हणाल्या. तुम्ही हॉस्पिटलमधून आलात त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून आम्ही तयारीला लागलो आहोत. आणि आपला आशू, तुम्हाला माहीत आहे, एखादं काम त्याच्यावर सोपवलं की ते झटकीपट झाले म्हणून समजा, मिस्टर राठोड म्हणाले. तुम्ही तर आमची सर्व चिंता मिटवली. आम्हाला तर काही सुचत नव्हतं, मा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाल्या. आता एकच खूप महत्त्वाचं काम राहिलं आहे. तुमच्यासाठी दागिने आणि कपडे आम्ही सिलेक्ट करणार आहोत. लग्नात तुम्ही सर्वात जास्त सुंदर दिसायला हवात. प्रतापसिंग राठोडच्या पत्नी म्हणून शोभायला हव्यात. मिस्टर राठोड माचा हात हातात घेत म्हणाले. तुम्ही पण ना. लग्न विक्रम आणि अदितीचं आहे. सर्व त्यांना पाहतील. आम्हाला कोण पाहणार, मा म्हणाल्या. आम्ही आहोत ना. आम्ही तुम्हाला पाहू. असेही गेली 30 वर्ष फक्त तुम्हालाच पाहत आहोत, तरीही मन भरत नाही, मिस्टर राठोड म्हणाले. तशा मा लाजल्या. तुम्ही पण ना. अदिती आणि तिची फॅमिली
केव्हाही येईल. मला त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी, असं बोलून मा निघून गेल्या. आज विक्रम आणि शालिनी घरीच होते. फक्त आशुतोष काही कामासाठी बाहेर गेला होता. मा हॉलमध्ये बसून त्यांची वाट पाहत होत्या की त्यांना दरवाजामध्ये प्रोफेसर देसाई, सुमन आणि अदिती आलेले दिसले. त्यांनी अदितीला बाहेर थांबवले व आरतीचा ताट घेऊन आल्या. अदितीला ओवाळून आत घेतलं. हे सर्व कशासाठी? अदिती माच्या पाया पडत म्हणाली. आज तुम्ही पहिल्यांदा आमची सून म्हणून या घरात आला आहात. तुमची नजर उतरवायला नको का? आज खूप गोड दिसत आहात, मा म्हणाल्या व तिघांना आत घेतलं व हॉलमध्ये बसवलं. तेवढ्यात मिस्टर राठोड आपल्या रूममधून बाहेर आले व प्रोफेसर देसाई यांचं स्वागत केलं. अदिती पुढे आली व त्यांच्या पाया पडली. सुखी राहा, मिस्टर राठोड म्हणाले व खुर्चीवर बसले. तशा आई उठल्या व मासोबत गेल्या. खरं तर इतकं मोठं घर पाहून आई भारावून गेली होती. अदिती सर्व कसं मॅनेज करणार हा विचार ती करत होती. आज तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आला आहात. आम्ही तुम्हाला घर दाखवतो, असं बोलून मा आईला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागल्या. अदिती, तुम्हीही चला, मा म्हणाल्या. भाभीसा माझ्यासोबत राहतील. मला त्यांच्यासोबत खूप बोलायचं आहे, शालिनी म्हणाली व अदितीचा हात पकडून तिला स्वतःच्या रूमच्या दिशेने घेऊन गेली. सॉरी भाभीसा, मला माफ करा. मी तुम्हाला खूप चुकीचं समजत होते, शालिनी म्हणाली. बोलताना तिचे डोळे पाणवले होते. काय झालं शालू, असं का बोलत आहे? अदितीने विचारलं. डॅडने मला सर्व काही सांगितलं आहे. मासाठी तुम्ही जे काही केलं ते मी कधीच विसरणार नाही आणि कधीही काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत कायम असेल, शालिनी म्हणाली. आधी मला असं अहोजाओ करू नकोस. तू मला अदितीच बोल, अदिती म्हणाली. नाही भाभीसा, तो तुमचा मान आहे आणि आता तुम्ही या घरच्या मोठ्या सून आहात. या घरात जे स्थान मान आहे तेच तुम्हाला आहे, शालिनी म्हणाली. तशी अदिती मंद हसली. शालिनी खरंच समजूतदार होती, याचं अदितीला कौतुक वाटत होतं. मला खूप अपराधी वाटत आहे शालिनी. विक्रम सरांसोबत माझं लग्न होणार आहे. मला वाटतं अजिंक्य आणि माझ्याबद्दल त्यांना सर्व सांगायला हवं. नाहीतर मला असं वाटेल की मी त्यांची फसवणूक करत आहे, अदिती म्हणाली. नाही भाभीसा, शालिनी भीतीने ओरडलीच. ही चूक कधीच करू नका. तुम्हाला माहीत नाही, परंतु भाईला अजिंक्यविषयी खूप राग आहे. आज अजिंक्यच्या लाईफमध्ये जे स्ट्रगल आहे ते भाईमुळे. त्यांना थोडी जरी भनक लागली की तुम्ही अजिंक्यवर प्रेम करत होता तर ते काय करतील याचा काही भरवसा नाही. तुम्ही फक्त भाईचं प्रेम पाहिलं आहे, त्यांचा राग नाही. एकदा का त्यांना राग आला की त्यांना समजावणे कोणाच्या हातात नाही. तुमच्या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून आता सर्व काही विसरून नवीन सुरुवात करा. माझ्या हातात असतं तर मी नक्कीच तुमची मदत केली असती, शालिनी अदितीचा हात हातामध्ये घेत म्हणाली. तुम्ही इथे काय करत आहात? आवाज आला. तसं दोघींनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. विक्रम दारात उभा होता. आज त्याने वाईन कलरचा फॉर्मल शर्ट आणि खाकी कलरची फॉर्मल पॅन्ट घातली होती. हाताच्या स्लीव फोल्ड केल्या होत्या. ओ भाई, तुम्ही? मी ना भाभीसांना माझी रूम दाखवत होते, शालिनी दबकतच म्हणाली. तिला भीती वाटत होती की विक्रमने त्यांचं बोलणं ऐकलं तर नाही ना. मा तुला केव्हाचा आवाज देत आहे. त्यांना तुझी मदत हवी आहे. विक्रम
शालिनीला म्हणाला. तशी ती बाहेर गेली. विक्रमची नजर अदितीवर खेळली होती. आज तिने स्काय ब्ल्यू कलरची गोल्डन वर्कची साडी नेसली होती. केस वन साईड मोकळे सोडले होते. एक नाजूक गोल्डन सेट घातला होता. हातात मॅचिंग बांगड्या व कपाळावर नाजूक टिकली. विक्रम हळूहळू तिच्या दिशेने येत होता. तशी तिची काळजाची धडधड वाढत होती. तो अजूनही तिला एकटक पाहत होता. ती दोन्ही हात एकमेकांवर चोळत होती. शेवटी विक्रम तिच्या जवळ आला व तिच्या टपोऱ्या डोळ्यात हरवून गेला. अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात फक्त तीच दिसत होती. मी खाली जाते, आई वाट पाहत असेल, अदिती म्हणाली व जाण्यासाठी निघाली. विक्रमने तिचा हात पकडला व तिला स्वतःजवळ ओढलं. हे इतकं अनपेक्षित झालं की ती त्याच्या छातीवर जवळजवळ आदळली व तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्याभोवती आपोआप गुंफले गेले. तुम्हाला बहाणा हवा असतो ना आमच्यापासून दूर जाण्याचा, परंतु एकदा का आपलं लग्न झालं ना, मी एक क्षणही तुम्हाला स्वतःपासून दूर करणार नाही, विक्रम तिच्या कानात म्हणाला व दोन्ही हात तिच्या नाजूक कमरेत गुंफून तिला मिठीत घेतलं. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर ती अनुभवत होती. त्याच्या अंगावर फवारलेला सेंटचा सुवास तिला बेधुंद करत होता. इच्छा असूनही ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडू शकत नव्हती. त्याचे हात तिच्या कमरेवर फिरत होते. तसा अदितीला संकोच वाटत होता. सर प्लीज सोडा ना, कोणी येईल, अदिती म्हणाली. तसे विक्रमने तिला सोडलं. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. ते त्याने स्वतःच्या बोटांनी मागे घेतले. तुम्ही विचार करत असाल ना, हा लग्नाच्या आधी इतका त्रास देत आहे तर लग्न झाल्यावर काय करणार, विक्रम हसत म्हणाला. तशी अदितीने मान खाली घातली. तुम्ही आमच्यासोबत मन मोकळेपणाने बोलत नाही. आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की तुमच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही. तुमचा आमच्यावर विश्वास नाही का, विक्रम म्हणाला. असं काही नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे, अदिती म्हणाली. मग तुमचा चेहरा असा उतरलेला का आहे? तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद का दिसत नाही? अदिती, घरात सर्वांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सर्वांना तुम्हाला सुखात पाहायचं आहे. तुम्ही अशा शांत राहिल्या तर आमच्यापेक्षा मा आणि डॅडला वाईट वाटेल. तुम्हाला आम्ही एकदाही हसताना पाहिलं नाही, विक्रम बोलत होता. बोलताना त्याच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.